जेव्हा इतिहासाशी प्रामाणिक राहण्याची गरज असते तेव्हा काही संघटना फक्त बोलत नाहीत तर ठामपणे उभ्या राहतात, विचारांची मशाल हातात घेऊन. अशाच एका विचारयात्रेचे नाव आहे राजीव गांधी स्मारक समिती पुणे. या समितीच्या संघर्षाची, उपक्रमाची आणि लोकहितासाठी चाललेल्या अविरत कार्याची पुढील वाटचाल आपण या भागात पाहू. सन 2021मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण बदलले. तेव्हा इतिहास आणि क्रीडा विश्वाच्या सन्मानासाठी कात्रज येथील राजीव गांधी पुतळ्यासमोर स्मारक समितीने 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करत निषेध व्यक्त केला. स्वातंत्र्योत्तर भारतावरील गरिबीचा शिक्का पुसण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात आंतरराष्ट्रीय एशियन गेम्सला सुरुवात झाली. त्याची जबाबदारी राजीव गांधींनी यशस्वीपणे सांभाळली. क्रिकेट, हॉकी या खेळाव्यतिरिक्त भारतीय खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी देशात सर्वप्रथम पंतप्रधान राजीव गांधींनी आपल्या कारकिर्दीत स्वतंत्र क्रीडा व युवक कल्याण खाते केंद्रीय स्तरावर निर्माण केले. राजीव गांधींचे क्रीडा क्षेत्राविषयीचे योगदान लक्षात घेऊनच पंतप्रधान नरसिंह राव यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुरू केले होते. मात्र मोदी सरकारने मेजर ध्यानचंद यांच्या नावाने नवीन क्रीडा पुरस्कार सुरू करण्याऐवजी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार रद्द करून त्याचेच नामकरण केले. याचा निषेध राजीव गांधी स्मारक समितीने केला. याची उचित दखल प्रसारमाध्यमांनीही घेतली. याचा उल्लेख करणे येथे गरजेचे वाटते. लोकशाही ही फक्त मतदानापुरती मर्यादित नसते, ती जनजागृतीतून जिवंत राहते. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी, जनजागृती, वातावरण निर्मिती आणि लोकसहभाग मोहिमेसाठी पुणे शहरातील प्रमुख चौकात फलक, बॅनर्स आणि होल्डिंग्सद्वारे मोहीम राबवण्यात आली. स्वातंत्र्योत्तर भारताची एकता आणि अखंडता जपत देशाला आत्मनिर्भर, प्रगतशील आणि आर्थिक महासत्तेच्या वाट्यावर नेण्याचे कार्य काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांनी केले. ही बाब काँग्रेस जन म्हणून आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राजीव गांधी स्मारक समिती आणि ज्येष्ठ काँग्रेस जन रविवार कट्टातर्फे तयांचे व्यर्थ न हो बलिदान या संकल्पनेतून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोचवण्यात आला. काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त राजीव गांधी स्मारक समिती आणि बॉक्सिंग असोसिएशन पुणे यांच्या वतीने पुणे शहरात सणस मैदान येथे जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेचे आयोजन करून तरुणाईला खेळातून दिशा देण्यात आली. जेव्हा न्यायालयीन स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तेव्हा कोलोजियम पद्धतीच्या बचावासाठी पुणे जिल्हा न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रथम वर्ष प्रवेशाच्या अडचणी असोत किंवा मुठा नदीपात्रातील अतिक्रमणामुळे वाढणारा पुराचा धोका असो, राजीव गांधी स्मारक समितीने नेहमीच प्रशासनाच्या दारापर्यंत जनतेचा आवाज पोहोचवला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा जन्मदिन ते माननीय राहुलजी गांधी यांचा जन्मदिन असा 5 जून ते 19 जून हा काळ सामाजिक सलोखा पंधरवडा म्हणून समितीतर्फे साजरा करण्यात आला. या सामाजिक सलोखा पंधरवड्याचा समारोप ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सन 2023मध्ये ऑलिम्पिक महिला खेळाडू अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर ब्रिजभूषण आणि मोदी सरकारविरोधात टिळक चौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. 26 नोव्हेंबर संविधान दिन आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील शहिदांना राजीव गांधी स्मारक समितीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.